क्लास 12चा म्हणजेच की 12वीचा 5 एप्रिलला हिंदीचा तुमचा पेपर होणार आहे. मग हिंदीच्या पेपरमध्ये तुम्ही कमी दिवसांमध्ये, कारण की 3 ते 4 दिवसांमध्ये तुम्ही स्टडी करून कशाप्रकारे चांगले मार्क्स मिळवू शकता, कारण की 5 एप्रिलला इथं पेपर आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत आणि यामध्ये तुम्हाला कोणते कोणते खूपच महत्त्वाचे प्रश्न राहणार आहेत आणि ते तुम्ही कमी वेळेमध्ये कसे सोडवू शकता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जसं की मी तुम्हाला बाकीचे 12वीचे पेपर झालेले आहेत त्यामध्ये पूर्णपणे गॅरंटीड क्वेश्चन प्रोव्हाइड केले, तर तसेच तुम्हाला आता जे बाकीचे तुमचे पेपर आहेत 5 एप्रिलला हिंदी आणि 7 एप्रिलला मराठी यामध्ये पूर्णपणे मी सांगणार आहे. तर अगोदर आपण 5 एप्रिलला होणारा हिंदी पेपरबाबत पूर्णपणे बघूया. तर बघा, मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ना ते तुम्हाला करूनच जायचं आहे. मी तुम्हाला गॅरंटीड सांगू शकतो की तुम्हाला एकदम चांगले मार्क्स इथं मिळू शकतात जर मी तुम्हाला जे सांगितलं तर ते तुम्ही करून गेले तर. चला सुरू करूया. ठीक आहे, तर सर्वात अगोदर बघा, हिंदीचा तुमचा पेपर आहे आणि हिंदीच्या पेपरला इथं टोटल 80 मार्क्सचा पेपर असणार आहे आणि टायमिंग तुम्हाला माहीत आहे यावर्षी 3 तास 30 मिनिटे हा वेळ राहणार आहे तुमच्याकडे हिंदीच्या पेपरसाठी. तर बघा, तुम्हाला जसं 2020ला तुम्हाला म्हणजेच काय 2020ची जी बॅच होती त्याला इथं कृतीपत्रिका होती, तर तुम्हालासुद्धा कृतीपत्रिकेसारखा इथं पेपर राहणार आहे. तर बघा, यामध्ये तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट कोणते सेक्शन राहणार आहेत यामध्ये आपण बघणार आहोत. बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथं गद्य म्हणजे काय, एखादा चॅप्टर आहे त्यावरती पॅरेग्राफवरती तुम्हाला प्रश्न राहणार आहे. नंतर पद्य, बघा गद्य तुम्हाला 25% आणि पद्य म्हणजेच की कविता हे तुम्हाला 25% म्हणजे टोटल 50% तर तुम्हाला पेपरमध्ये गद्य आणि पद्य याच्याचवरती प्रश्न राहणार आहेत. म्हणून तुम्हाला चॅप्टर आणि कविता हिंदीमधले हे खूप महत्त्वाचे राहणार आहेत. ठीक आहे, नंतर तुम्ही बघू शकता 40 मार्क्ससाठी यावरती तुम्हाला प्रश्न राहणार आहेत. 80 पैकी 40 मार्क्स या 2 गद्य आणि पद्यावरतीच राहणार आहे. आणि नंतर खूप महत्त्वाचं म्हणजे की व्यावहारिक हिंदी व अपठित गद्यांश हे 20 मार्क्ससाठी आणि व्याकरणचे 10 मार्क्स अजिबातही सोडायचे नाही आहेत. आणि व्यावहारिक हिंदी व अपठित गद्यांश म्हणजेच की अनसीन पॅसेज, जसे तुम्ही इंग्लिशचा सोडवला ना तशाच प्रकारे 20 मार्क्ससाठी अनसीन पॅसेज राहणार आहे 25%. म्हणजे हे तुम्हाला महत्त्वाचं राहणार आहे. आणि विशेष अध्ययनाबद्दल सुद्धा आपण बोलूया, पण हे काही महत्त्वाचे पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले. पण आता डिटेलमध्ये आपण बघणार आहोत की तुम्हाला कोणते प्रश्न नेमके सोडवायचे जेणेकरून तुम्हाला खूपच चांगला पेपर जाणार आहे. तर सर्वात अगोदर बघा, तुम्हाला येतो गद्य येतो विभाग 1 मध्ये टोटल 20 मार्क्ससाठी. आता 20 मार्क्ससाठी तुम्हाला कोणते प्रश्न विचारले जाणार बघा. कृती अ मध्ये तुम्हाला पहिल्या अ मध्ये विचारले जाणार शब्दसंपदा आणि अभिव्यक्ती. बघा, हे जे पहिल्या नंबरचं आहे ना आकलन कृती, हे तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला जाईल आणि पॅरेग्राफवरती तुम्हाला आकलन कृती दिल्या जाईल. मग आता पूर्ण पुस्तक आहे त्यामधून कोणता पॅरेग्राफ येणार हे ठरलेलं आहे का, नाही ठरलेलं. मग तुम्ही काय करायचं, पॅरेग्राफ अजिबातही सध्याच्या कंडिशनला करायचे नाही आहे. तर तुम्ही अगोदर पेपर पॅटर्न समजून घ्या की आकलन कृती जो पॅरेग्राफ तुम्हाला दिला असतो ना तो रीड करूनच, तो वाचूनच तुम्हाला त्यामधले प्रश्न सोडवायचे असतात. म्हणून कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही आहे. आकलन कृती एकदम इझी राहणार आहे. नंतर आहे शब्दसंपदा आणि अभिव्यक्ती. बघा, शब्दसंपदा आणि अभिव्यक्ती हे असे 2 प्रश्न आहेत जे की तुम्ही इझिली सोडू शकता. आणि अभिव्यक्ती म्हणजे पर्सनल रिस्पॉन्स, तुम्हाला माहिती आहे तुम्ही इंग्लिशच्या पेपरला सोडवलेला आहे. अभिव्यक्ती कोणत्याही प्रश्नामध्ये येऊ तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा नाही आहे. म्हणजे सोडवायचा नाही म्हणजे तुम्हाला प्रश्न सोडूनच जायचं आहे, म्हणजे त्याचे उत्तर लिहायचंच आहे, कारण की या 2 मार्क्ससाठी तुम्हाला राहणार आहे. आणि शब्दसंपदा म्हणजे थोडंफार ग्रॅमॅटिक क्वेश्चन तुम्हाला हिंदीमधला 2 मार्क्ससाठी यामध्ये विचारले जाणार आहे. म्हणजेच तुम्हाला पॅरेग्राफवरती प्रश्न आला ना तर अभिव्यक्ती आणि शब्दसंपदा हे 2 प्रश्न अजिबातही सोडायचे नाही आहेत तुम्हाला. ठीक आहे, आणि राहिला विषय आकलन कृतीचा, तर ते तुम्ही पाहून म्हणजेच तुम्ही पॅरेग्राफमधले एकदम सोप्या पद्धतीने उत्तर लिहू शकता. म्हणजे हे 6 मार्क्स तुमचे एकदम कन्फर्म आहेत. नंतर तुम्हाला सेम तुम्हाला इथं जे आहे ना परिच्छेद म्हणजे पॅरेग्राफ येणार, त्यावरती तुम्हाला 3 प्रश्न सेम विचारले जाणार आहेत. आणि यामध्ये सुद्धा पर्सनल रिस्पॉन्स अजिबातही सोडायचा नाही आहे. आणि शब्दसंपदा आणि विद्यार्थी मित्र, मला माहीत आहे शब्दसंपदा तुम्हाला थोड्याफार प्रमाणात हार्ड जाणार आहे. म्हणून तुम्ही जे आकलन कृती आणि अभिव्यक्ती जे आहे ना तुम्हाला इथं 101% तुम्हाला इथं त्याचे मार्क्स कन्फर्म आहे. ठीक आहे, फक्त तुम्हाला थोडाफार स्टडी इथं करावा लागणार आहे. नंतर तुम्हाला प्रश्न ई येतो लघुत्तरी. ठीक आहे, लघुत्तरी तुम्हाला आणि ई म्हणजे एक वाक्य में उत्तर लिखो, हे तुम्हाला 2 मार्क्ससाठी, हे तुम्हाला 6 मार्क्ससाठी. ठीक आहे, हे तुम्हाला थोडंफार हार्ड जाणार आहे. पण मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे ना परिच्छेद 1 आणि 2 6 आणि 6 तुमचे इथं 12 मार्क्स इथं तुमचे कन्फर्म होतात. ठीक आहे, नंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचे एकदम इथं अजून मार्क्स कन्फर्म होतात ते म्हणजे की पद्य म्हणजे कवितेचे इथं 20 मार्क्स देण्यात आलेले आहेत. कवितेमधलं मी तुम्हाला सांगतो काय करायचं आहे. सेम आहे इथं आकलन कृती अभिव्यक्ती
अभिव्यक्ती, ठीक आहे. शब्दसंपदा मला माहिती आहे थोड्याफार प्रमाणात हार्ड येणार, पण तरी तुम्ही ते सोडवू शकता जर तुम्ही चांगला स्टडी केला तर, ठीक आहे. तर या पद्यामधले म्हणजे कवितेमधले हे प्रश्न तुम्हाला सोडायचे नाही आहे. नंतर इथं तुम्हाला बघू शकता रसस्वादन कीजिए, म्हणजेच काय की जे सुद्धा तुम्हाला इथं कविता असते त्यातल्या ज्या लाईन असतात त्यावरती तुम्हाला रसस्वादन म्हणजेच की त्याचा अर्थ तुम्हाला लिहायचा असतो हिंदीमध्ये, ठीक आहे. जे सुद्धा कविता दिलेली असेल ठीक आहे, तर 100 ते 120 शब्दामध्ये लिहायचं आहे, ते तुम्हाला 6 मार्क्स मिळून देणार आहे, ठीक आहे. नंतर एक वाक्य में उत्तर साहित्य संबंधी सामान्य ज्ञानपर, ठीक आहे. यामध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी हा प्रश्न राहणार आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो खूपच महत्त्वाचं म्हणजे विशेष अध्ययन. आता विशेष अध्ययनसुद्धा सेमच राहणार आहे, ठीक आहे. आकरण कृती आणि अभिव्यक्ती हेच तुम्हाला यामध्ये महत्त्वाचं राहणार आहे, ठीक आहे. नंतर सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगत आहे, जे की तुम्हाला इथं 20 मार्क्स तुमचे कन्फर्म करून देणार आहे, ते म्हणजे की व्यावहारिक हिंदी अपठित गद्यांश और पारिभाषिक शब्दावली. बघा, व्यावहारिक हिंदी अपठित गद्यांश म्हणजेच की अनसीन पॅसेज तुम्हाला राहणार आहे. या अनसीन पॅसेजमध्ये तुम्हाला इथं बघू शकता, इथं हे 6 मार्क्स आहेत तुम्हाला दीर्घोत्तरी उत्तर 100 ते 120 शब्दांमध्ये, किंवा तुम्हाला इथं हे 3 प्रश्न सोडवायचे, ठीक आहे. हा एक प्रश्न सोडवायचा आहे 6 मार्क्ससाठी, किंवा तुम्ही हे प्रश्न सोडू शकता. आणि माझं सजेशन तुम्हाला हेच आहे की तुम्ही हे 3 सोपे एकदम प्रश्न सोडवायचे, ठीक आहे. आणि नंतर तुम्हाला प्रश्न येतो तो म्हणजे 4 मार्क्ससाठी, ठीक आहे. यामध्ये बघू शकता तुम्ही की लघुत्तरी 2 में से एक उत्तर 80 किंवा 100 शब्दामध्ये लिहायचं आहे, किंवा तुम्हाला इथं सही विकल्प चुनकर वाक्य फिर से लिखिए हा एक प्रश्न सोडवायचा आहे, जो की 4 मार्क्ससाठी असणार आहे, ठीक आहे. हे तुम्हाला कोणतंही एक सोडवायचं आहे, हे तुम्हाला ऑरमध्ये प्रश्न दिलेला आहे, ठीक आहे. नंतर तुम्हाला इथं येतो अपठित परिच्छेदपर, ठीक आहे. 180 ते 200 शब्दामध्ये लिहायचं आहे तुम्हाला, हे बघू शकता. हे नंतर 3 प्रश्न अजूनसुद्धा तुम्हाला सोडवायचे आहे, ओके. नंतर पारिभाषिक शब्दावली. आता हे खूप महत्त्वाचं आहे, पारिभाषिक शब्दावली, जे की तुम्हाला 4 मार्क्स पारिभाषिक शब्दावली तुम्हाला करूनच जायचं, जे तुमचे 4 मार्क्स इथं कन्फर्म करणार आहेत, ओके. नंतर आपण हे सर्व काही बघितलं. आता एकदम शेवटचा इथं विभाग आहे, तो म्हणजे विभाग क्रमांक 5. आता विभाग क्रमांक 5 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर सर्वच करायचं आहे, कारण की इथं तुमचे 10 मार्क्स आणि ते ठरलेले आहेत की तुम्हाला हेच प्रश्न येणार म्हणून, ठीक आहे. बघा, यामध्ये कृती क्रमांक 5 आहे की काल परिवर्तन कीजिए, अलंकार, रस, मुहावरा का अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग कीजिए, वाक्य शुद्धीकरण करके वाक्य फिर से लिखिए. बघा, हे तुम्हाला एकदम सोपी 2-2 मार्क्स इझिली देऊन तुम्हाला तिथं 10 मार्क्स तुमचे कन्फर्म होणार आहेत. म्हणून कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही आहे. मी तुम्हाला कन्फर्म मार्क्स सांगितले तुमचे, की व्याकरणचे एकदम कन्फर्म मार्क्स तुमचे 10. नंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचे गद्य आणि पद्य हे जे 20 मार्क्स आहेत ना, 20 पैकी तर तुमची इथं कन्फर्म 15 मार्क्स आहे, कारण की तुम्हाला इथं शब्दसंपदा थोड्याफार प्रमाणात हार्ड जाणार आहे, पण जे आकलन कृती आणि अभिव्यक्ती आहे, पर्सनल रिस्पॉन्स आहे, एकदम सोपी आहे. आणि विशेष अध्ययनमधलं सुद्धा तुम्हाला सेम राहणार आहे, फक्त त्यामध्ये तुम्हाला इथं बघू शकता की पद्यांश लगभग 8 से 12 पंक्तियों में राहणार आहे, ठीक आहे. नंतर तुम्हाला इथं अपठित गद्यांश राहणार आहे, ठीक आहे, 2 राहणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला टोटल 20 मार्क्ससाठी प्रश्न विचारले जाणार आहे. एकदम इझी तुमचा हा पेपर राहणार आहे, फक्त तुम्हाला थोड्याफार प्रमाणात स्टडी करावा लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार आहे. जे प्रश्न मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते तुम्ही करून जायचे आणि एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला इथं मार्क्स मिळणार आहेत. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करायचा, जेणेकरून प्रत्येकापर्यंत ही इन्फॉर्मेशन नक्की पोहोचायला पाहिजे. थँक्यू.